पण आता मला हे लक्षात आलं तुमचं की आता तुम्ही नांगरणार नाही. नाही. पण मग आता सगळ्यात जास्त शेतकरी काय सांगतात की नांगरतोय आम्ही यासाठी तण नियंत्रण करणार. हो. मग बाकीचे तण तुम्हाला त्रास देत नाहीत का इथं? कसं नाही, काय? त्रास देतात ना साहेब, पण जसं आता नाही नांगरलं की आता जसा पाऊस पडला की आता काही ठिकाणी बारीक बारीक तण निघायला लागलेले बर. आहेत. मग ते पेरायच्या आधी आपण एक तर त्याला कल्टिवेटर किंवा वखर केला बर. की ते जे तण निघालेले आहेत तेवढं कंट्रोल होऊन जातात. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पेरणीची घाई करत नाही. नाही करत. तुम्ही इथं तण निघू देता बिलकुल. पहिला पाऊस हा. पडला तर. आणि मला वाटतं की आता आणि या इतर- जमिनीवर सगळं तणाचं बी वर पडलेलं वर असेल वानकडे पडलेलं. साहेब, बरोबर? ते लवकर निघून येईल. आणि एकसारखं निघून येणार. हो. उलट नांगरणीच्या याच्यामध्ये ते खाली जाते. म्हणजे एका वेळेस तण निघत नाही, नाही, मागे पुढे निघते 2-3 ते. टप्प्यामध्ये हो. निघते, कारण खाली बी राहते. तुमच्या इथे एकाच्यात निघताय आणि तुम्ही एक वखर पाळी किंवा फंटी मारता हो. तर त्याप्रमाणे तुमचं बिलकुल. मग ते बनत समजा आहे. तुम्हाला डवरण वगैरे करून ते कंट्रोल करता येईल. तणनाशक आहे तर ते कंट्रोल करता येईल आपल्याला. बरोबर आहे. त्यानंतर काही जण असं म्हणतात की नांगरली की पाणी जास्त जमिनीत मुरते, पाणी धरून